Good morning, student. Welcome to e-learning program. आपण पाठीमागच्या लेक्चरला 2 पॉइंट आपण पाहिलेले वेक्टरमध्ये. पहिला पॉइंट पाहिला आपण डेफिनेशन ऑफ वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर्स, त्यामध्ये लॉज ऑफ वेक्टर्स पाहिले, ॲडिशन आणि ॲडिशन कसे घ्यायची वेक्टर्सची, त्यामध्ये ट्रायंगल लॉ आणि पॅरलोग्राम लॉ आपण हे 2 लॉ पाहिलेले. आता पुढचा जो सेकंड पॉइंट पाहिला त्यामध्ये सेक्शन फॉर्म्युलेज पाहिले आणि त्यावरती काही एक्झाम्पल पाहिले. आता पुढचा जो थर्ड पॉइंट आहे प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स, तर हा थर्ड पॉइंट जो आहे, थर्ड पॉइंट आपण लेक्चर आहे या लेक्चरला थर्ड पॉइंट आहे प्रॉडक्ट ऑफ वेक्टर्स. आता देअर आर product of two vectors is defined in two different ways. Product of two vectors is defined in two different ways. त्यामध्ये पहिला आहे स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स किंवा याला डॉट प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणायचं. मग पहा, वन डायग्राम आहे, ए वेक्टर आहे, बी वेक्टर आहे आणि त्या दोन वेक्टरमध्ये जो ॲक्यूट अँगल आहे तो काय आहे, थीटा आहे. मग या दोन वेक्टर जर ए वेक्टर बी वेक्टर दिलेले असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट किंवा स्केलर प्रॉडक्ट कसा डिफाईन करायचा ते बघा. लेट द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स ए वेक्टर अँड बी वेक्टर is denoted by a vector dot with b vector is denoted by a vector dot with b vector and is defined as a vector dot with b vector is equal to magnitude of a vector into magnitude of b vector into cos theta, where theta is angle between a vector and b vector. तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट कसा डिफाईन करायचा, तर डिनोटेड बाय ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर अँड इज डिफाईन्ड ॲज मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस थीटा. परंतु थीटा जो आहे तो थीटा काय आहे, तर अँगल बिटवीन ए वेक्टर अँड बी वेक्टर. त्यानंतर दी स्केलर प्रॉडक्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डॉट प्रॉडक्ट. हा जो स्केलर प्रॉडक्ट आहे त्यालाच काय म्हणायचं, डॉट प्रॉडक्ट म्हणायचं. Note palm. If either A vector is equal to 0 or B vector is equal to 0, then theta is not defined. Then theta is not defined, and this case we define A vector dot with B vector is equal to 0. ए इक्वल टू 0 असेल किंवा बी वेक्टर इक्वल टू 0 असेल तर थीटा काय होणार नाही, डिफाईन होणार नाही. म्हणून इन दिस केस वी डिफाईन द स्केलर प्रॉडक्ट ऑफ ए वेक्टर अँड बी वेक्टर इज इक्वल टू 0. सेकंड नोट, इफ थीटा इज इक्वल टू 0, जर त्या दोन्हीमध्ये अँगल जर 0 असेल तर देन the scalar product of A vector and B vector is equal to magnitude of A vector into magnitude of B vector into cos 0. But cos 0 is value 1. Therefore, is equal to magnitude of A vector into magnitude of B vector. जर theta 0 असेल. In particular case, जर B vector is equal to A vector घेतला तर काय, A vector dot with A vector is equal to magnitude of A vector into magnitude of A vector, that is magnitude of A vector square. तर ही जी नोट आहे ही लक्षात ठेवा. दोन वेक्टर जर सेम असतील आणि त्यांचा जर स्केलर प्रॉडक्ट घेतला तर तो काय येणार आहे, आणि थीटा 0 असेल तर ए वेक्टर डॉट विथ ए वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टरचा स्क्वेअर ॲज थीटा इज इक्वल टू 0. ए वेक्टर म्हणजे त्या दोन्हीमध्ये अँगल काय असणार आहे, 0 असणार. थर्ड, इफ थीटा इज इक्वल टू पाय, if theta is equal to pi 180 असेल, then scalar product of A vector dot with B vector is equal to magnitude of A vector into magnitude of B vector into cos pi. Cos pi ची व्हॅल्यू -1.
And therefore is equal to minus magnitude of A vector into magnitude of B vector. Third note, fourth note, if A vector and B vector are perpendicular or orthogonal. लक्षात ठेवा परपेंडिक्युलरलाच ऑर नाव काय आहे ऑर्थोगोनल. A vector and B vector are perpendicular or orthogonal, then theta is equal to pi by 2. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असेल म्हणजे त्यामध्ये अँगल काय असेल तर 90 असेल. थिटा इज इक्वल टू पाय बाय 2. कॉन्व्हर्सली इफ A vector dot with B vector is equal to 0, A vector dot with B vector is equal to 0, then either A vector is equal to 0 or B vector is equal to 0 or theta is equal to pi by 2. A वेक्टर आणि बी वेक्टर जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट जो आहे ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर इज इक्वल टू 0 असणार आहे. आता कॉन्व्हर्सली ए वेक्टर आणि बी वेक्टर जर 0 असतील, ए वेक्टर या दोन्हीचा डॉट प्रॉडक्ट जर 0 असेल तर दे आयदर त्यामधील ए वेक्टर एक तर 0 असेल किंवा बी वेक्टर 0 असेल किंवा थिटा इज इक्वल टू 90 असेल. Also A vector dot with B vector is equal to A vector dot with magnitude of A vector into magnitude of B vector into cos theta. फक्त आपण या मॅग्निट्यूडची प्लेसमेंट जर चेंज केली इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू कॉस थिटा आणि मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू कॉस थिटा दॅट इज बी वेक्टर डॉट विथ ए वेक्टर. दॅट इज स्केलर प्रॉडक्ट इज काय आहे कॉम्युटेटिव्ह आहे. ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर घेतलं किंवा बी वेक्टर डॉट विथ ए वेक्टर घेतलं तर दोन्हीची व्हॅल्यू कशी असणार आहे सेम असणार आहे. 5 नंबर द डॉट प्रॉडक्ट इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. द डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन म्हणजेच इफ A vector, B vector, C vector are any three vectors, then A vector dot with B vector plus C vector. तर हे कसं घ्यायचं A vector dot with B vector plus A vector dot with C vector. म्हणजे डॉट प्रॉडक्ट इज डिस्ट्रीब्युटिव्ह ओव्हर ॲडिशन. 6 number. If A vector and B vector are vectors and m and n are scalars, then m into A vector dot with n into B vector is equal to m into n into A vector dot with B vector. जर m आणि n स्केलर असतील आणि m into A vector आणि n into B vector यांचा डॉट प्रॉडक्ट जर घेतला तर जे स्केलर आहेत ते स्केलर आपण बाहेर घेऊन जे वेक्टर आहेत त्यांचा डॉट प्रॉडक्ट घेऊ शकतो. किंवा m into A vector dot with B vector is equal to m into A vector dot with B vector. 7 number. Magnitude of A vector dot with B vector is less than is equal to magnitude of A vector into magnitude of B vector. लक्षात ठेवा जर त्याची मॅग्निट्यूड घेतली डॉट प्रॉडक्टची magnitude of A vector dot with B vector is less than or equal to magnitude of A vector into magnitude of B vector. आता त्या दोन वेक्टर मधील अँगल कसा फाइंड करायचा. फाइंड द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. अँगल थिटा आणि थिटा काय असला पाहिजे लेस दॅन इक्वल टू पाय अँड ग्रेटर दॅन इक्वल टू 0 बिटवीन टू नॉन झिरो वेक्टर्स A vector and B vector is given by cos theta is equal to A vector dot with B vector divided magnitude of A vector into magnitude of B vector. जी डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन आहे स्केलर प्रॉडक्टची जी डेफिनेशन आहे त्यावरून cos theta जो आहे cos theta इक्वल टू काय लिहिता येईल राईट साईडच्या ज्या मॅग्निट्यूड ऑफ A vector into magnitude of B vector लेफ्ट साईडला घेतलं तर डिवाइड म्हणजेच cos theta is equal to A vector dot with B vector divided by magnitude of A vector into magnitude of B vector. किंवा that is theta is equal to
कॉस राईट साईडला घेतलं इनव्हर्स होईल. कॉस इनव्हर्स ऑफ ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. नोट सी डायग्राम. थिटा जर ॲक्यूट असेल म्हणजेच थिटा इज लेस दॅन पाय बाय 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 0, देन कॉस थिटा जो आहे, कॉस थिटाची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर अँगल असेल तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह. सेकंड म्हणजे जर तो 90 डिग्री असेल तर कॉस थिटाची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजेच कॉस थिटा इज इक्वल टू 0 येईल. मग त्यांचा डॉट प्रॉडक्ट जो आहे तो डॉट प्रॉडक्ट जो ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. सेकंड, जर 90 असेल, दोन्हीमध्ये अँगल 90 असेल तर cos theta is equal to a vector dot with b vector divided magnitude of a vector into magnitude of b vector equal to 0. That is a vector dot with b vector is equal to 0. आणि थर्ड, जर दोन्हीमध्ये अँगल जो आहे ऑप्टूस अँगल असेल म्हणजे थिटा इज लेस दॅन इक्वल टू पाय ग्रेटर दॅन पाय बाय 2 असेल, देन कॉस थिटा इज इक्वल टू कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन 0 असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. म्हणून ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टरची व्हॅल्यू काय असणार आहे, लेस दॅन 0 असणार आहे. फोर्थ नंबर, इन पर्टिक्युलर स्केलर्स product of unit vector I cap, j cap, k cap vectors are I cap dot I cap किंवा I dot I is equal to j dot j is equal to k dot k is equal to 1. लक्षात ठेवायचं. आय कॅप जे कॅप काय असतील, युनिट वेक्टर असतील तर आय कॅप आय इंटू आय इज इक्वल टू जे इंटू जे इज इक्वल टू के इंटू के इज इक्वल टू 1 किंवा आय कॅप इंटू आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू जे कॅप डॉट जे कॅप इज इक्वल टू के कॅप डॉट के कॅप इज इक्वल टू 1. सेकंड, त्यामध्येच आय डॉट जे इज इक्वल टू जे डॉट के इज इक्वल टू के डॉट आय असेल तर इट्स व्हॅल्यू 0. किंवा आपण पाहिलेलं आहे जे डॉट आय आणि आय डॉट जे या दोन्हीची व्हॅल्यू कशी आहे, इक्वल आहे. फक्त आय डॉट आय असेल, जे डॉट जे असेल, के डॉट के असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहायची, 1 लिहायची. आय डॉट जे असेल, जे डॉट के असेल, के डॉट आय असेल तर त्याची व्हॅल्यू काय लिहायची, 0 लिहायची. त्यानंतर the scalar product of vectors, a vector आहे स्मॉल a vector a1 I cap plus a2 j cap plus a3 k cap and b vector आहे b1 I cap plus b2 j cap plus b3 k cap. Therefore a vector dot with b vector is equal to a1 I plus a2 j plus a3 k dot with b1i प्लस b2j प्लस b3k. आता यांचा डॉट घ्यायचा आहे. मग तो डॉट असणार आहे, याची प्रॉपर्टी आहे, या प्रॉपर्टी यूज केल्या a1 इंटू b1 आय डॉट आय प्लस a1 इंटू b2 आय डॉट जे इज इक्वल टू 0. म्हणून काय येईल, a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. लक्षात ठेवायचं, ए वेक्टर असेल a1 i a2 j प्लस a3 k असेल, b1 असेल b1 i b2 j प्लस b3 k असेल तर त्यांचा डॉट प्रॉडक्ट काय येईल, a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 अँड cos theta इज इक्वल टू डॉट प्रॉडक्टची व्हॅल्यू a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर. तर हा झाला कॉस थिटा. जर दोन वेक्टर असे तुम्हाला आय कॅप युनिट वेक्टर मध्ये दिलेले असते
आय जे के मध्ये दिलेले असतील तर कॉस थिटा कसा फाइंड करायचा, त्यांचा डॉट प्रॉडक्ट कसा फाइंड करायचा हे तुम्हाला झालेलं आहे. आता पुढचा पॉइंट आहे प्रोजेक्शन्स. डायग्राम आहे, त्या डायग्राम मध्ये थिटा ॲक्यूट आहे, थिटा अप टू आहे. PQ vector and PR vector represent the vector A vector and B vector with same initial point P. दोन्ही डायग्राम मध्ये दाखवलेले PQ vector and PR vector represent the vector A vector and B vector with same initial point P. If capital M is a foot of perpendicular from R point to the line containing PQ vector. R point मधून कसा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा, कशावरती, PQ वेक्टर वरती. then magnitude of PS vector, magnitude of PS vector म्हणजेच किंवा इथे PM vector, magnitude of PM vector is called projection of B vector on A vector. magnitude of PM vector यालाच काय म्हणायचं, तर प्रोजेक्शन ऑफ B vector on A vector. Therefore, scalar projection of B vector on A vector is equal to PS, magnitude of PS vector. That is PS vector म्हणजेच magnitude of B vector into cos theta. magnitude of B vector into cos theta. मग ते काय करायचं, इथे पहा मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस थिटा कसं आलं, तर ह्याची मॅग्निट्यूड जो आहे, हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला, लेंथ ऑफ पीएम, पीएस म्हणजेच पीएम आहे, लेंथ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पीएम. तर मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस थिटा म्हणजेच ही मॅग्निट्यूड ऑफ पीएम कसं येईल, तर कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड डिवाइड बाय hypotenuse. मग adjacent side is equal to hypotenuse into cos theta. म्हणून magnitude of B vector into cos theta. मग इथे काय केलं मी, A vector ने मल्टिप्लाय केलं, magnitude of A vector ने मल्टिप्लाय केलं, डिवाइड केलं. मग पुढे लिहिलं magnitude of A vector into magnitude of B vector into cos theta divided by magnitude of A vector. आणि म्हणजेच ए मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इंटू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर इंटू कॉस थिटा म्हणजेच ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. लक्षात ठेवायचं, दी स्केलर प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर, प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर, ते कसं फाइंड करायचं, तर ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. म्हणजेच त्या दोन्हींचा तर डॉट प्रॉडक्ट घ्यायचाच, ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर, परंतु मॅग्निट्यूड डिवाइड मॅग्निट्यूड कशाची करायचं, बी वेक्टरचं कशावर प्रोजेक्शन आहे, तर ए वेक्टरवर प्रोजेक्शन आहे, ज्या वेक्टरवर प्रोजेक्शन आहे त्या वेक्टरची मॅग्निट्यूड घ्यायची, डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. मग सिमिलरली कसं लिहिता येईल बरं, स्केलर प्रोजेक्शन ऑफ ए वेक्टर ऑन बी वेक्टर इज इक्वल टू A vector on B vector is equal to, पहा इथे चेंज केला फक्त आपण, ए वेक्टरचं प्रोजेक्शन बी वेक्टरवर असेल तर कसं लिहिता येईल, ए वेक्टर डॉट विथ बी वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. पुढे द वेक्टर प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ PS वेक्टर into unit vector a cap. Vector projection of B vector on A vector is equal to
magnitude of PS vector into unit vector A cap. Here A cap is a unit vector along A. A cap is a unit vector along A. Therefore PS vector म्हणजेच magnitude of PS vector म्हणजेच काय? A vector dot with B vector divided by magnitude of A vector into A cap. Therefore आता A cap म्हणजेच काय? युनिट वेक्टर A cap म्हणजेच A vector divided its magnitude. मग A vector dot with B vector divided by magnitude of A vector into A vector dot with magnitude of B vector. मग हेच कसे लिहिता येईल? तर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ B on A is equal to A vector dot with B vector into A vector divided by magnitude of A vector चा स्क्वेअर. स्केलर प्रोजेक्शन ऑन B वेक्टर ऑन A वेक्टर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. त्यानंतर वेक्टर प्रोजेक्शन ऑफ B ऑन A इज इक्वल टू A वेक्टर डॉट विथ B वेक्टर इंटू ज्या वेक्टरवर प्रोजेक्शन आहे त्या वेक्टरचा युनिट वेक्टर जो आहे तो युनिट वेक्टर घ्यायचा. म्हणजेच A वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टरचा स्क्वेअर. आता पुढचा पॉइंट आहे डायरेक्शन अँगल्स अँड डायरेक्शन कोसाइन्स. मग सी फिगर एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे, म्हणजे 3D मध्ये आहे. मग हा जो ए वेक्टर आहे, ए वेक्टर जो आहे द डायरेक्शन अँगल्स ऑफ नॉन झिरो वेक्टर ए आर अल्फा बीटा गॅमा बिलॉंग्स टू, परंतु ते अल्फा बीटा गॅमा काय असले पाहिजे? लेस दॅन इक्वल टू पाय अँड ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असले पाहिजे. दॅट ए वेक्टर मेक्स विथ दी पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस respectively. These angles completely determine the direction of the vectors A. The cosine of these direction angles, that is cos alpha, cos beta, cos gamma, are called direction cosines of the vector A. काय थोडक्यात काय आहे? ए वेक्टर जो आहे, ए वेक्टर जो नॉन झिरो वेक्टरचा आहे आणि मेकिंग अँगल अल्फा बीटा गॅमा विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली, देन these angles alpha beta gamma are called direction angles, and the cosine of these direction angles, that is cos alpha, cos beta, cos gamma, are called direction cosines, that is short form मध्ये कसं लिहायचं? D dot C dot S, direction cosines of the vector A vector. पुढे as alpha is angle between I vector, I cap unit vector, I cap म्हणजेच unit vector along x axis and A vector a1i plus a2j plus a3k. देन आता काय आहे? हा एक्स ॲक्सिस वर जो वेक्टर आहे तो आपण सपोज केला युनिट वेक्टर आय कॅप आहे, आणि हा ए वेक्टर जो आहे त्यामध्ये जो अँगल आहे तो काय आहे? अल्फा आहे. देन cos alpha is equal to A vector dot with I vector divided by magnitude of A vector into magnitude of unit vector I cap is equal to, आता यांचा डॉट घेतला, ए वेक्टर आहे a1i प्लस a2j प्लस a3k डॉट विथ I डिवाइड बाय magnitude of A vector into magnitude of
युनिट वेक्टर आय कॅपची मॅग्निट्यूड येईल 1. आता यांचा डॉट घेतला A1 इंटू आय कॅप डॉट आय कॅप म्हणजेच आय कॅप डॉट आय कॅप इज इक्वल टू 1 येईल आणि A2 इंटू जे डॉट आय कॅप इज इक्वल टू 0 प्लस A3 इंटू के डॉट आय कॅप इज इक्वल टू 0 म्हणजेच व्हॅल्यू येईल कॉस अल्फा इज इक्वल टू A1 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर. तसंच सिमिलरली cos beta is equal to A2 upon magnitude of A vector cos gamma is equal to A3 upon magnitude of A vector. त्यानंतर बाय स्क्वेअरिंग अँड ॲडिंग यांची स्क्वेअरिंग अँड ॲडिंग घेतलं मग काय येईल cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to A1 square upon magnitude of A1 square magnitude of A vector square plus A2 square divided by magnitude of A vector square plus A3 square divided by magnitude of A vector square. प्रत्येक टर्मची डिनॉमिनेटर टर्म कशी आहे सेम आहे. मग न्यूमरेटरच्या ज्या टर्म आहेत त्यांची काय करायची ॲडिशन घ्यायची. मग ॲज मॅग्निट्यूड ऑफ A vector square is equal to A1 square plus A2 square plus A3 square. मग ठेवली इथे व्हॅल्यू. मग cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to 1. मग ही वरची व्हॅल्यू जी आहे A1 square plus A2 square plus A3 square आणि डिवाइड येईल A1 square plus A2 square plus A3 square दोन्ही कॅन्सल होतील 1 येईल. मग अल्फा बीटा गॅमा जर डायरेक्शन अँगल्स असतील तर कोसाइन ऑफ दिस डायरेक्शन अँगल्स कॉस अल्फा कॉस बीटा कॉस गॅमा यांना काय म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स म्हणायचं ऑफ द वेक्टर ए. आता ते डायरेक्शन कोसाइन आहेत की नाही हे कशाने ओळखायचं तर हे जे रिलेशन आहे हे रिलेशन लक्षात ठेवायचं. cos square alpha plus cos square beta plus cos square gamma is equal to जर 1 आली यांची स्क्वेअर घेतला त्यांची ॲडिशन घेतली ती जर 1 येत असेल तर cos alpha cos beta cos gamma यांना काय म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स म्हणायचं. Also A vector is equal to A1i plus A2j plus A3k. Therefore आता A1 वेक्टर म्हणजेच पाठीमागचं जे A1 वेक्टर म्हणजेच पहा A1 वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इंटू कॉस अल्फा. A2 म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इंटू कॉस बीटा. यावर A1 वेक्टर म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इंटू कॉस अल्फा इंटू आय प्लस मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इंटू कॉस बीटा इंटू जे आणि A3 म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ A वेक्टर इंटू कॉस गॅमा इंटू के. आता मॅग्निट्यूड जर कॉमन घेतली तर ब्रॅकेटमध्ये येईल कॉस अल्फा इंटू आय प्लस कॉस बीटा इंटू जे प्लस कॉस गॅमा इंटू के. देअरफॉर हा मॅग्निट्यूड इकडे लेफ्ट साईडला घेतली तर ए वेक्टर डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए वेक्टर इज इक्वल टू cos alpha into I plus cos beta into j plus cos gamma into k. मग therefore A vector divide magnitude of A vector म्हणजेच युनिट वेक्टर A cap. मग युनिट वेक्टर A cap is equal to cos alpha into I plus cos beta into j plus cos gamma into k. म्हणजे मला एक सांगायचं याच्यावरून की जर तुम्हाला युनिट वेक्टर दिलेला असेल A cap युनिट वेक्टर दिलेलं असेल तर जे आय जे के यांचे जे कॉम्पोनंट आहेत त्यांचे जे कॉम्पोनंट आहेत किंवा कोएफिशियंट जे आहेत ते काय असतात डायरेक्शन कोसाइन्स असतात. म्हणजेच युनिट वेक्टरचे जे आय जे के चे जे कॉम्पोनंट आहेत किंवा कोएफिशियंट आहेत ते काय असतात डायरेक्शन कोसाइन्स असतात. विच मीन्स दॅट the direction cosines of A vector are
the component of unit vector in the direction of E vector. म्हणजेच युनिट वेक्टरचे जे आय जे के चे कॉम्पोनंट आहेत ते काय असतात, डायरेक्शन कोसाइन्स असतात. The direction cosines of any line along a unit vector a cap has the same direction cosines as that of A vector. म्हणजेच दोन लाईन पॅरलल असतील किंवा दोन वेक्टर पॅरलल असतील किंवा एनी लाईन along a vector a cap have the same direction cosines as that of A vector. म्हणजेच दोन लाईन पॅरलल असतील किंवा दोन वेक्टर पॅरलल असतील तर त्यांचे डायरेक्शन कोसाइन कसे असतात, सेम असतात, प्रोपोर्शनल असतात. पुढे the direction cosines are generally denoted by LMN. डायरेक्शन कोसाइन जे आहेत ते जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर मध्ये LMN. दॅट इज वेअर L is equal to cos alpha, M is equal to cos beta and N is equal to cos gamma. Therefore L square plus M square plus N square is equal to 1. तर डायरेक्शन कोसाइन मध्ये रिलेशन जे आहे ते रिलेशन लक्षात ठेवायचं. L स्क्वेअर प्लस M स्क्वेअर प्लस N स्क्वेअर इज इक्वल टू 1. तुम्हाला यावरती MCQ पण विचारू शकतात. असे 3 नंबर दिलेले असतील, ते डायरेक्शन कोसाइन आहेत की नाही हे ओळखायचे. असे 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले असणार. मग ते डायरेक्शन कोसाइन कशावरून फाइंड करायचे, कशावरून लक्षात ठेवायचे आहेत की नाही, तर त्यांचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्यांची ॲडिशन घ्यायची. ती जर ॲडिशन 1 येत असेल तर ते जे नंबर आहेत ते नंबर काय आहेत, डायरेक्शन कोसाइन आहे. पहा, द डायरेक्शन कोसाइन ऑफ एक्स ॲक्सिस आर. एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन काय येईल, 1 0 0. तसंच डायरेक्शन कोसाइन ऑफ वाय ॲक्सिस 0 1 0. आता हे कशावरून आलं, एक्स ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन, डायरेक्शन कोसाइन ऑफ एक्स ॲक्सिस आर म्हणजे तो जो अँगल आहे तो अँगल काय असणार आहे, 0 असणार आहे. कॉस 0, कॉस 0ची व्हॅल्यू 1. आणि बाकीचा अँगल असणार आहे, जर तो ई वेक्टर जर एक्स ॲक्सिसवर असेल तर थिटा इक्वल टू 0 असेल, अल्फा इक्वल टू 0 असेल, बीटा इक्वल टू 90 असेल आणि गॅमा इक्वल टू 90 असेल. म्हणून कॉस 0, कॉस 90 आणि कॉस 90, म्हणून 1 कॉस 0ची व्हॅल्यू 1, कॉस 90ची व्हॅल्यू 0, कॉस 90ची व्हॅल्यू 0, म्हणून 1 0 0. तसंच डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस आर 0 1 0. सिमिलरली डायरेक्शन कोसाइन्स ऑफ झेड ॲक्सिस आर 0 0 1. हे लक्षात ठेवायचं. तर डायरेक्शन कोसाइन ऑफ एक्स ॲक्सिस काय असणार, 1 0 0. डायरेक्शन कोसाइन्स ऑफ वाय ॲक्सिस काय असणार, 1 0 1 0. आणि झेड ॲक्सिसचे डायरेक्शन कोसाइन 0 0 1. आता हे डायरेक्शन कोसाइन आहेत की नाही कशाने ओळखायचे, यांची स्क्वेअर घ्यायची, यांची ॲडिशन घ्यायची. ती जर 1 येत असेल तर त्यांना काय म्हणायचं, डायरेक्शन कोसाइन म्हणायचं. आता डायरेक्शन रेशियोज. तर डायरेक्शन रेशियोज कशाला म्हणायचं, सी फिगर एक्स ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिस आहे, झेड ॲक्सिस आहे. त्यानंतर ही जी लाईन आहे एल एल डॅश, ही पासिंग थ्रू ओरिजिन आणि मेकिंग अँगल विथ एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, झेड ॲक्सिस आर अल्फा, बीटा आणि गॅमा. आणि या लाईनला पॅरलल जी लाईन आहे हा वेक्टर आहे आणि या वेक्टरला पॅरलल लाईन आहे एल एल डॅश. या दोन्हींचे डायरेक्शन कोसाइन कसे असणार आहेत, सेम असणार आहे. पहा, any 3 numbers which are proportional to the direction cosines, any 3 numbers which are proportional to the direction cosines of the lines are called direction ratios of the line. डायरेक्शन
रेशिओज कशाला म्हणायचं? एनी थ्री नंबर्स which is proportional to the direction cosines of the lines are called the direction ratios of the line. तर डायरेक्शन रेशिओ जे आहेत ते कसं डिनोट करायचं? शॉर्ट फॉर्म मध्ये D.R.S डायरेक्शन रेशिओज of the line. Generally, the direction ratios are denoted by small letter मध्ये A, B, C. Small letter मध्ये A, B, C. If L, M, N are the direction cosines and A, B, C are direction ratios, then त्यांच्यामध्ये रिलेशन एल एम एन काय असतील? डायरेक्शन रेशिओज असतील, डायरेक्शन कोसाइन्स असतील. ए बी सी काय असतील? डायरेक्शन रेशिओज असतील. देन ए इज इक्वल टू एल इंटू एल, लॅमडा इंटू एल. त्यानंतर बी इज इक्वल टू लॅमडा इंटू एन, सी इज इक्वल टू लॅमडा इंटू एन, लॅमडा बिलॉंग्स टू आर. म्हणजेच असा एक वेक्टर दिलेला असेल, ए वेक्टर दिलेला असेल, A1i प्लस A2j प्लस A3k. मग आय जे केचे जे कोइफिशियंट आहेत किंवा कॉम्पोनंट जे आहेत A1, A2, A3 यांना म्हणायचं डायरेक्शन रेशिओज. आणि हे जे युनिट वेक्टर आहे, हा युनिट वेक्टरचे आय जे केचे जे कॉम्पोनंट आहेत त्या कॉम्पोनंटला म्हणायचं डायरेक्शन कोसाइन्स. फॉर एक्झाम्पल, if direction cosines of the line are, direction cosines of the lines are 0, 1/2, √3/2. पाय डायरेक्शन कोसाइन आहेत का? तर यांचा स्क्वेअर घ्या. 0, 1/4, 3/4. मग यांची ॲडिशन घेतली. 1/4 प्लस 3/4 दॅट इज डिनॉमिनेटर सेम आहे. मग 1 प्लस 3 दॅट इज 4, 4/4 दॅट इज 1. म्हणजे हे डायरेक्शन कोसाइन्स आहे. दे मग न्यूमरेटरची जी व्हॅल्यू आहे 0, 1, √3 किंवा आपण याला काय केलं? √3ने काय केलं? मल्टिप्लाय केलं. यांना न्यूमरेटरला √3ने मल्टिप्लाय केलं. मग 0, √3, 3 किंवा याला √3 पुढे काय केलं? यालाच आपण 2ने मल्टिप्लाय केलं. पहा, यांचे जे न्यूमरेटर आहे 0, 1, √3, 0, 1, √3 किंवा या प्रत्येक डायरेक्शन कोसाइनला मी काय केलं? √3ने मल्टिप्लाय केलं. मग √3 × √3 3 येईल. परत इथे √3 येईल, इथे 0 येईल. म्हणजे 0, √3, 3 म्हणजे प्रोपोर्शनल नंबर जे आहेत. परत मी याला 2ने मल्टिप्लाय केलं. 0, 2 × √3 × 6 आर ऑल्सो डायरेक्शन रेशिओज ऑफ दी लाईन. मग एका लाईन जे आहे, एका लाईनला डायरेक्शन कोसाइन जे आहे ते युनिक असणार आहे, परंतु डायरेक्शन रेशिओ जे आहे ती मिनी डायरेक्शन रेशिओज असणार आहे. मग नोट लक्षात ठेवायची, अ लाईन हॅज इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशिओज. एखाद्या लाईनला इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशिओज असतील, बट युनिक डायरेक्शन कोसाइन असणार. एकच डायरेक्शन कोसाइन असेल, परंतु इन्फायनाइटली मेनी डायरेक्शन रेशिओज असतील. तर नोट जे आहे, नोट महत्वाचे आहे. डायरेक्शन रेशिओज अनेक असतील, परंतु त्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन जे आहे ते कोसाइन काय असणार आहे? युनिक असणार आहे. आता डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन कोसाइन्स यामध्ये रिलेशन काय आहे? तर रिलेशन पाहूया. लेट ABC be direction ratios and LMN be direction cosines of the lines, then L is equal to
जर तुम्हाला डायरेक्शन रेशोज दिली तर डायरेक्शन कोसाइन कसं फाइंड करायचं, तर या रिलेशनवरून फाइंड करायचं. मग एल इज इक्वल टू प्लस मायनस ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्यानंतर यम कसं फाइंड करायचं, यम इज इक्वल टू बी अपॉन प्लस मायनस बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आणि एन कसं फाइंड करायचं, तर प्लस मायनस सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. प्रत्येकामध्ये डिनॉमिनेटरची टर्म कशी आहे, सेम आहे. स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. म्हणजे डायरेक्शन रेशो जे आहे त्या डायरेक्शन रेशो काय करायचे, एल फाइंड करताना ए अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर घ्यायचं. एम फाइंड करताना बी घ्यायचं, बी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. एन फाइंड करताना सी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर फाइंड करायचं. तर हे झालं रिलेशन. म्हणजे तुम्हाला जर डायरेक्शन रेशिओज दिले तर डायरेक्शन कोसाइन कसं फाइंड करायचं, तर या रिलेशनवरून फाइंड करायचं. तर आपण आता पुढे आपल्याला लाईन 3D जो आहे 3D लाईन प्लेन, त्यामध्ये हे पॉईंट जे आहेत हे पॉईंट आपल्याला पाहिजे. परंतु हे बेसिक जे आहे बेसिक माहीत पाहिजे. डायरेक्शन कोसाइन म्हणजे काय, डायरेक्शन रेशिओज म्हणजे काय, त्यानंतर डायरेक्शन कोसाइन असण्यासाठी काय रिलेशन काय कंडिशन आहे, तर ते स्क्वेअर घेतला त्यांची सम घेतली तर ते काय आले पाहिजे, 1 आलं पाहिजे. एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. आणि डायरेक्शन रेशिओ जे आहेत त्या डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन कोसाइन मध्ये रिलेशन, हे रिलेशन जे आहे हे रिलेशन लक्षात ठेवायचं. तर आता आपण थांबूया, यावरती जे एक्झाम्पल असतील ते एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला पाहू. आता थांबू. थँक्यू.